थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यावेळेस आपल्या सोबत आझाद मैदानावरून जोडले गेलेले आहेत। सागर, काय सध्याचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? गेल्या 5 दिवसांपासून आपण देखील या संपूर्ण आंदोलनाचं कव्हरेज करत आहात। हे आंदोलन जे ते तुम्ही पाहिलेलं आहे गेल्या 5 दिवसांपासून। आज मात्र या ठिकाणी एक जल्लोष आहे, आनंद आहे। कशा पद्धतीने वर्णन कराल, काय सध्या सुरू आहे? नक्कीच नाही, मी आता दाखवू शकतो की मी आता CSMTच्या बिल्डिंगवरती आहे आणि बिल्डिंगवरून मी तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा भाग दाखवू शकतो। या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो मराठा बांधवांचा सुरू आहे। आपण जर पाहिलं तर 5 दिवस मराठा बांधव मुंबईमध्ये थांबलेले होते। ऊन वारा पाऊस कुठलीही तमा न बाळगता सुरुवातीचे 2 दिवस जे आहेत त्यांचे हाल झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। या परिसरातील सर्व हॉटेल्स बंद होती, त्याचबरोबर पाण्याची कुठलीही सुविधा नव्हती, कारण की मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये येतील याचा अंदाज प्रशासनालाही नव्हता। मात्र त्यानंतर मदतीचा ओघ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। एवढी मदत सुरू झाली की ती संपत नाही आहे। अजूनही अनेक ठिकाणी 2 लाख भाकरी 2.5 लाख भाकरी आपल्याला पडलेल्या पाहायला मिळतात। मात्र ज्या पद्धतीने आंदोलन या मुंबईमध्ये पाहायला मिळालं, यापूर्वी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतरचा हा मोठा लढा मुंबईमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आरक्षणाची ही लढाई होती आणि खरोखर मराठा बांधवांनी दाखवून दिलं की मुंबई ही मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे। हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। जर मराठा मुंबईमध्ये घुसला तर काय करू शकतो हे सरकारलाही मराठा बांधवांनी दाखवून दिलेलं आहे आणि सरकारला झुकतं माप घेत सर्व मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांच्या मान्य कराव्या लागलेल्या आहेत। 2-3 मागण्या आहेत त्यासाठी मुदत सरकारने जरांगे पाटील यांच्याकडून घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। आता जर उत्साह पाहिला तर हे सर्व बांधव कुणाच्या मदती विना मुंबईमध्ये आलेले होते, पण लाखो जी मदत पाहिजे ती गावाकडून ओघ सुरू झालेले होते। टेम्पो असतील, ट्रक असतील, मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आले, रस्त्यावरती झोपले, त्याबरोबर कुठल्या सुविधा मिळाल्या नाही तर त्यांनी ज्या परिस्थितीत दिवस काढले, कारण सर्व शेतकऱ्यांची मुलं होती। आतापर्यंत CST बंद करण्याची धमक कुणामध्ये नव्हती, मात्र या आंदोलनाने एक वेगळं पाऊल म्हणजे जे मैदानी खेळ असतील लुप्त पावत चाललेले ते मैदानी खेळ खेळत कुणाला त्रास न देता आपल्या आंदोलनाची भूमिका आणि आपली भूमिका स्पष्ट मांडण्याचं काम जे आहे ते या आंदोलकांनी या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालं। आपण जर बघितलं तर पोलीस असतील किंवा त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावरती सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आत्ता हा जल्लोष जो आहे तो सध्या आपल्याला BMC परिसरामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे या मागण्या मान्य जरी झाल्या असल्या तरी पुढील काळामध्ये ज्या 2 मागण्या असतील, सातारा गॅझेट असेल किंवा हैदराबाद गॅझेट असेल, त्या संदर्भात सरकारला योग्य भूमिका घेऊन त्या भूमिकेसंदर्भात मराठा बांधवांना आरक्षणाच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे। आता पाहिलं तर आता हा जल्लोष सुरू आहे आणि जरांगे पाटील यांनी सांगितलेलं की प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी आता गावाकडे निघावे। त्यापूर्वी सगळे 5 दिवसाचा जो थकवा आहे तो आपल्या आनंद या नाचून किंवा जो उत्साह जो आहे तो आपल्याला यामध्ये 5 दिवसाच्या या परिसरामध्ये आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। स्नेहिल, बिलकुल धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।